तीर्थक्षेत्र, ग्रामदैवत फोटो महाराज आणि दत्त मंदिर या आवारात असणाऱ्या आमच्या धार्मिक आवारामध्ये या ठिकाणी वडगाव नगरपंचायतच्या वतीने सार्वजनिक मुतारी त्या ठिकाणी बांधण्यात आली होती। या मुतारीची या ठिकाणी दुर्गंधी ही मोठ्या प्रमाणात पसरत असून त्या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना, तिथल्या नागरिकांना, आजूबाजूच्या आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्या मुतारीचा दुर्गंधीचा खूप मोठा या ठिकाणी त्रास होतोय आणि हा त्रास गेले 50 वर्षापासून या ठिकाणी सर्व नागरिक सहन करत असताना आज ती मुतारी त्या ठिकाणावरून हटवावी या मागणीसाठी आज ग्रामदैवत पोटोबा महाराज आणि आई जोगेश्वरी यांचा वेशभूषा करून खऱ्या अर्थाने या नगरपंचायत प्रशासनाचं या ठिकाणी डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आम्हाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी यावं लागलं। खरं तर हे निवेदन या ठिकाणी द्यायला येत असताना मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांची केबिन सोडून आज आमच्या सारख्या पोटोबा महाराजांची वेशभूषा घेतलेल्या या ठिकाणी आमच्या अवताराला त्यांनी मान अपमानास्पद अशा गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत। खरं तर त्यांनी आम्हाला इशाऱ्याने बाहेर बोलून आमच्याकडनं निवेदन या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न केला, पण आम्ही ते निवेदन त्यांना तिथं दिलं नाही। मला एकच सांगायचंय, जर ही मुतारी येत्या 15 दिवसात हटली नाही तर मनसेचा बुलडोजर या मुतारीवर चालवल्याशिवाय आम्ही बसणार नाही। ग्रामदैवत पोटोबा महाराज आणि त्याच्याच बाजूला असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये अनेक वार्षिक आमचे सण उत्सव होत असतात, अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी येत असतात। हे चालू असताना सुद्धा या सार्वजनिक मुताऱ्या त्या ठिकाणी आहेत अशा अवस्थेत आहेत। मला एवढंच म्हणायचंय, या मुताऱ्या त्वरित हटवल्या गेल्या पाहिजेत। जर या निगरगट्ट प्रशासनाने ही जर मुतारी हटवली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलडोजर या मुतारीवरती निश्चितपणे चालणार आणि तो आम्ही चालवणार। मी जेव्हापासनं गेले 1-1.5 वर्षापासून जेव्हापासून इथं उपनगर अध्यक्ष पदावरती होते तेव्हापासून आज इथं यांना निवेदन दिलेत की ती आज सार्वजनिक शौचालय आहे ती तिथून हटवली गेली पाहिजेत। महिलांना इथं खूप जास्त प्रमाणात त्रास होतोय, जे काय आज महिलांना तिथून वावर करावं लागतोय। आज पुरुष तिथं जेंट्स टॉयलेट असल्यामुळं तिथं आज आतमध्ये सारखे जात आहेत तिथं, आणि महिलांना त्याचा आहे ना खूप त्रास होतोय की त्यांचं जे काही वागणूक असन, वर्तन असन जेंट्स लोकांची, तर त्याच्यावरतून आहे ना महिलांना आज जे नागरिकांनी आम्हाला सांगितलेलं आहे ना की आम्हाला इथं खरंच त्याची दुर्गंधी पण खूप येतेय, नाना प्रकारचे तिथे पुरुष लोक येत आहेत, आज पारायणाला देखील महिलांना तिथं बसावं लागतंय। मग अशा ठिकाणी आज हे सार्वजनिक शौचालय कशाला पाहिजे? सार्वजनिक म्हणण्यापेक्षा ते आज मुख्य मेन ठिकाणी की जिथं सगळ्यात जास्त आज महिलांचा वावर आहे, तिथं आज खाण्यापिण्याच्या गाड्या आहेत, तिथं अनेक लहान मुलं देखील तिथं जातात, आज रहिवासी लोक तिथं जास्त आहेत। तर त्यासाठी लवकरात लवकर यांनी आता 15 दिवसाचा आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे, त्यांनी लवकरात लवकर ते तिथून हटवलं गेलं पाहिजे। ताई काय सांगणार, कशा पद्धतीने त्रास होतो तिथे? तुम्ही मी मुतारीच्या दत्त मंदिराच्या देवदर्शनाला जातात, पोटोबा महाराजच्या देवदर्शनाला जातात, मात्र तिथे मोठ्या प्रमाणात जो आहे तो लघुशंकर तिथे पुरुष बसले असतात, काय त्रास होतो? मी हे दत्त मंदिराच्या तिथे मुतारीच्या वरच राहते। आज 50 वर्ष झाले मी या मुतारीचा त्रास काढते, अनेक निवेदनं दिली, लेखी करार दिला, तरी कोणीही याची दखल घेतली नाही। आता आमचा भाऊ एकवटून निघालेला आहे, तर त्याला तुम्ही साथ दिली पाहिजे, लवकरात लवकर मुतारी हटली पाहिजे। आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना याचा खूपच त्रास होते, सतत आजारी असते, खिडकी सुद्धा उघडता येत नाही, खिडकी उघडली की एवढा वास येतो। बरं, ते शौचालय साफ करताना नुसतं पाणी ओततात, फिनेल सुद्धा टाकत नाही। याची मी किती वेळा तरी यांना दाद दिली होती। तेवढ्या पुरतं एक दिवस घालायचं, आणि दुसरं म्हणजे बाजारला येणारे लोक मुतारीच्या तिथंच बसतात, त्यांना किती त्रास होत असेल, पोटा पाण्यासाठी बिचारे येत असतात, याची दखल तरी घ्यायला पाहिजे, आणि आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांची तर दखल घ्यायलाच पाहिजे। आपलं नाव? मी सुनीता सुधीर अवसरकर, ते मुतारीच्या वरच राहते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।